नाशिक जिल्हा परिषद व अर्पण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकांसह शिक्षकांना बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 7 ते 12 एप्रिल दरम्यान झालेल्या प्रशिक्षण मोहिमेत 1225 कार्यरत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले। या समाविष्ट शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू झाले। पालक व प्रौढ भागधारकांना बाल लैंगिक शोषण व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण तर विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुरक्षा शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी या मोहिमेची मदत मिळेल। अर्पण ही संस्था मुंबईसह जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त भारतीय बाल लैंगिक शोषणाच्या निर्मूलनासाठी काम करणारी पुरस्कार प्राप्त अशासकीय संस्था NGO आहे। अर्पण ही भारतातील सर्वात मोठी अशासकीय संस्था आहे जी लहान मुलांसहित प्रौढांसाठी सुद्धा बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि हस्तक्षेप प्रशिक्षण सेवा प्रदान करते। 2007 पासून अर्पणने 20 लाख मुलांना व प्रौढांना प्रभावित केले। या मोहिमेच्या चरणामध्ये जिल्ह्यातील नाशिक, सुरगाणा या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे। या प्रशिक्षणात बाल लैंगिक शोषण या मुद्द्याची ओळख, बाल लैंगिक शोषण म्हणजे काय, ऑनलाईन लैंगिक शोषण, बाल लैंगिक शोषणाची लक्षणे, मूल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पोक्सो कायदा आणि तरतूद याबाबत सविस्तर चर्चा या सत्रात होणार आहे। लैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम, वैयक्तिक सुरक्षा शिक्षण, 6 ते 16 वयोगटातील मुलांसाठी गोष्टींवर आधारित वैयक्तिक सुरक्षा शिक्षण आणि ऑनलाईन ई-लर्न कोर्सचा परिचय व प्रतिबंधात्मक धडे देऊन तसेच जीवन कौशल्यावर आधारित माहिती देऊन मुलांचे सक्षमीकरण कसे करावे याबाबत प्रस्तुतीकरण करण्यात येईल। मुलांचे प्रकटीकरण कसे हाताळावे, प्रकटनाचे प्रकार आणि बाल लैंगिक शोषणाची केस हाताळताना शिक्षकांनी कोणत्या कौशल्याचा वापर करावा याबाबत अद्ययावत माहितीचे प्रस्तुतीकरण केले जाईल। या प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक सायली जाधव, सुशील मोहिते, संकिता शिंदे, कोमल मध्ये, स्वप्नील गायकवाड, मनस्वी कुंडू, नितेश आगरे, योगेश जावळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणाची प्रत्यक्षपणे प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, संशोधक सहाय्यक अनिता देशमुख, मिता चौधरी, गट शिक्षणाधिकारी अल्फा देशमुख, यशवंत रायसिंग, प्रमिला शेंडके सह केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षण देण्यासाठी तुम्ही arpanlearn.com वेबसाईटला देखील भेट देऊ असे आवाहन अर्पण संस्थेने नागरिकांना केले। अर्पण संस्थेने दिलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी जे ट्रेनिंग दिलेलं आहे हे आम्हाला शाळेमध्ये उपयोगात येणार आहे। बोर्डावर येत नाही, त्या कुठेतरी त्याचा आवाज दाबला जातो आणि ते पुढे येत नाही। हे जर ट्रेनिंग दिलं तर अशा बऱ्याचशा घटना बाहेर येतील, या पटलावर येतील आणि जेव्हा जेव्हा ती घटना उजेडात आली किंवा जो करणार आहे तो पण काय सांगेल की नाही नाही हे उचित नाही, हे केल्यावर अशी शिक्षा होते, हे केल्यावर आपल्याला भविष्यामध्ये शिक्षा होणार किंवा हे वाईट आहे। जेव्हा जो वाईटला वाईट म्हणण्याची प्रवृत्ती किंवा वाईटला वाईट म्हणण्याची वृत्ती किंवा वाईटला ठामपणे
जे आहे का इथे आपण जे आपले जे अवयव गोपनीय अवयव आहेत ते अवयवांचे आहे नाही म्हणायचे आहे आणि ते पुन्हा पुन्हा सांगायचे आहे आणि नाही सांगितलं तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करायचे असे जे 4 मंत्र आपल्याला दिले आणि हे निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये आपल्या हे तर शाळेसाठी तर ठीक आहे माझ्यासारखा गुरुजी अजून काय असं कधी कधी मग काय त्या दिवशी एक जण असे प्रश्न आले सर म्हणजे मी आता शेवटच्या तारखेला काय कशाला म्हणजे प्रशिक्षण पाहिजे हे नको तुझे नातू आहे ना तुझ्या पंतू आहे ना त्यांना सुद्धा विचारले प्रशिक्षण कारण कोणतंही ज्ञान कोणते आपण घेतलेलं जी नवीन माहिती इन्फॉर्मेशन असेल किंवा नवीन माहिती असेल ती डेड नसते ती काय त्याला डेड लाईन राहत नाही ते आपल्यासाठी त्याचा उपयोग होईल आपल्या जीवनामध्ये होईल आपल्या नातू पंतू आहे त्यांना ते उपयोग येईल नंतर काय या महिन्यात मी आहे मी कशाला ट्रेनिंगला जाऊ या महिन्यात आहे ना ते एक जण असे म्हणे ते आनंददायी प्रशिक्षण होतं तर सर एक जण आहे ते म्हातारे आले होते ते एकदम म्हातारे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वयाचे 58 वर्षाचे ते गुरुजी नाचत होते तेव्हा 15 वर्षापूर्वी स्मार्ट पिटी उत्कृष्ट पद्धतीने होतं सगळं वगैरे आहे त्यामध्ये फिटनेस वगैरे सगळं होतं तर तुम्हाला तो एकदम ब्रेन शार्प होऊन जायचं सगळं हे केल्यानंतर बरेचसे जे नातू होते ना ते तेव्हा ते गुरुजी त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते ना त्यांनी डबल पेन्शन मिळवली सर आता ते पावलं किती आता तरी डबल त्या 75 नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा।